नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली असतानाच किमान तापमानात घट झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात गारठा परतला आहे. आज राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील चढ उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. श्रीलंकेच्या त्रिंकोमलीपासून 880 किलोमीटर तर तामिळनाडूच्या कराईकल पासून 1150 किलोमीटर आग्नेयेकडे समुद्रात असलेली ही प्रणाली वायव्येकडे येताना आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. बुधवारी छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 3.3 अंश किमान तापमानाची नोंद झाली, तर सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये केरळमधील कोची येथे देशातील उच्चांकी 35.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. बुधवारी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदिया येथे 7.6, धुळे येथील कृषी महाविद्यालयात आणि नागपूर येथे 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगर, जेऊर, भंडारा, ब्रह्मपुरी, वर्धा आणि यवतमाळ येथे 10 अंश सेल्सिअस व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. तर सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 33 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. मंगळवारी सायंकाळी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी पहाटे दाट धुके आणि दव पडल्याची स्थिती कायम होती. आज राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह किमान तापमानात 2 ते 3 अंशाची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.